आपण जालन्याला जातोय। पोलीस आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करतायत, आंदोलकांशी संवाद साधतायत। आधी संवादातून काही मार्ग निघतो का बघतायत। आंदोलनकर्त्यांशी पोलीस आता संवाद साधताना दिसतायत। आंदोलनकर्ते आक्रमक आहेत, घोषणाबाजी करतायत आणि पोलीस त्यांच्याशी संवाद साधतायत। जालन्यातून थेट दृश्य ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात। महामार्ग अडवून धरलेला आहे ओबीसी संघटनांनी। जालन्यामध्ये ओबीसी संघटना आक्रमक झाली आहे, रस्त्यावर उतरली आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, सुवर्ण या ठिकाणी आता पोलिसांचा फोर्स आलेला आहे। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जे आहे या ठिकाणी आंदोलनकर्त्याची समजूत काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताय। मात्र आंदोलनकर्ते ऐकायला तयार नाहीत, कारण त्यांचं म्हणणं आहे की 6 दिवस झाले आज सरकार कुठल्याही पद्धतीची आमची दखल घेत नाही, आंदोलनामध्ये आम्हाला सहकार्य करत नाही किंवा सरकारच्या वतीनं मध्यस्थी केली जात नाही, सरकार आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही। आणि या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि ओबीसी समाजाचं आंदोलन याची तुलना करतात। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सरकारचे प्रतिनिधी येतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतात। मात्र 6 दिवस झाले तर ओबीसी समाजाच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतलेली नाही, अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी करतात। पोलीस अधिकारी या ठिकाणी आले होते, मात्र कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत, कार्यकर्ते हटायला तयार नाहीत। त्यामुळे आता कार्यकर्ते चक्क रस्त्यावर जे आहे ठाण मांडून बसलेले आहेत। सगळे आता कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत। मी आधी सांगितलं, मराठवाड्याचा हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे, धुळे सोलापूर हायवे। मोठ्या प्रमाणात आता वाहतूक खोळंबा होणार आहे, कारण अर्धा ते पाऊण तास झालं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। सुवर्ण कार्यकर्ते सिद्धार्थ, पोलीस त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते। पोलीस समजून सांगण्याचा प्रयत्न करते। पोलीस सांगताय की तुमच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतलेली आहे, सरकारने शिष्टमंडळ बोलवलं होतं, मात्र शिष्टमंडळ आंदोलनकर्त्यांनी पाठवलं नाही। तुमच्या रस्ता रोकोच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य लोकांना बाधा पोहोचेल आणि सर्वसामान्य बाधांना त्रास होऊ नये अशी सगळ्या आंदोलकांची जी आहे इच्छा असली पाहिजे, अशा पद्धतीचे वक्तव्य अधिकारी या ठिकाणी करताय। मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, कार्यकर्ते आता चक्क या ठिकाणी बसलेले आहेत। पोलिसांचा फोर्स सुद्धा या ठिकाणी आलेला आहे, रॅपिड ऍक्शन फोर्स आहे, SRPFची टीम आहे। एकंदरीतच जे आता तरी सध्या वातावरण शांततेत आहे, कार्यकर्ते घोषणा देत आहेत, पोलीस सुद्धा बाजूबाजूनी सगळं बघताय। वेळ आली तर पोलीस या ठिकाणी जबरदस्ती करू शकतील, कारण बराच वेळ हा रस्ता बंद होऊ शकत नाही किंवा होऊ दिला जाणार नाही। पण सिद्धार्थ, क्षण क्षण महत्वाचा आहे, कारण इकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागायला सुरुवात झालेली असेल। निश्चितपणे जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा आता या ठिकाणी लागलेल्या आहेत। औरंगाबाद साईडनी सुद्धा लागलेल्या आहेत आणि बीड साईडनी सुद्धा या रांगा लागलेल्या आहेत। सर्वसामान्य लोकांची घरी जाण्याची वेळ आहे निश्चितपणे, मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत। आता पोलीस अधिकारी वरिष्ठांशी बोलतायत, वरिष्ठांच्या काय सूचना असतील त्या पद्धतीने कारवाई होईल। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी झटापट होऊ शकते, कारण 7 दिवस झाले तरी दखल घेतली जाईल अशा पद्धतीचा संताप कार्यकर्त्यांच्या मनात आहे। आणि पोलीस मात्र सर्वसामान्यांना आपण त्रास होऊ देणार नाही या भूमिकेत निश्चितपणे संघर्ष होऊ शकतो। तर कार्यकर्ते थोड्या वेळ शांततेने जातात हे बघावं लागेल। होय सिद्धार्थ, परिस्थिती शांततेतच राहावी अशी अपेक्षा करूया, कुठेही बळाचा वापर होऊ नये अशी अपेक्षा करूया।